हॅलो. प्रत्येक मॅचसाठी रवी कोरडे आणि त्याचबरोबर कुशल कोरडे यांच्या माध्यमातून समर्थ रोडलाईनच्या माध्यमातून एक एनर्जी ड्रिंक देखील या ठिकाणी दिले जाते प्रत्येक मॅचच्या मॅन ऑफ द मॅचला. आणि या एनर्जी ड्रिंकने एनर्जी घेऊन पुढल्या मॅचमध्ये धुमाकूळ घालण्यासाठी संकेत सज्ज व्हा. धन्यवाद चंदू सर. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. शिवडी विधानसभा प्रीमियर लीग 2024 क्रिकेटचा महासंग्राम दिवस क्रमांक 1 सामना क्रमांक 2 मितांश 11 काळा चौकी विरुद्ध सिद्धेश पॅकर अशा दोन बलाढ्य संघांमध्ये एक महत्वपूर्ण सामना रंगताना पाहायला मिळतोय. संघनायक विनंती असेल आपला एक एक्स्ट्रा प्लेयर आपण समालोचन कक्षामध्ये पाठवा. संघनायक विनंती असेल एक्स्ट्रा प्लेयर आपण समालोचन कक्षामध्ये पाठवा. दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती आहे आपला एक एक्स्ट्रा प्लेयर आपण त्वरितच समालोचन कक्षामध्ये पाठवा. दोन सलामीवीर फलंदाज अजित मोहिते आणि त्यांच्या समवेत आपण पाहतोय सिद्धेश भोसले आणि गोलंदाजीसाठी साईसेवक राम मोरे यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. शिवडी विधानसभा प्रीमियर लीग 2024 या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. सर सामना थांबवायचा आहे विनंती असेल एक्स्ट्रा प्लेयर या ठिकाणी आला पाहिजे. यस टीम सिद्धेश पॅकर या संघाचा एक्स्ट्रा प्लेयर आलेला आहे. मितांश 11 आपला देखील एक्स्ट्रा प्लेयर आपण पाठवा. काळ चौकीचं ऐतिहासिक शहीद भगतसिंग मैदान तुमच्या आमच्या सगळ्यांचं लाडकं मैदान आणि याच मैदानामध्ये आपण पाहतोय शिवडी विधानसभा प्रीमियर लीग 2024 क्रिकेटचा महासंग्राम. षटक क्रमांक 1 हाताळण्यासाठी योगेश खानोलकर म्हणजे स्टॅडो. यस लेट्स प्ले गेम ऑन. पहिलाच बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न गॅप शोधून काढलाय आणि गॅप मधून बॉलला पाठवलंय सीमारेषा पलीकडे. 4 येतोय चौकार. डीजे थँक्यू. पहिल्याच बॉलवरती आपण पाहतोय चौका ठोकलाय अजित मोहितेने. नेक्स्ट बॉल उडवलाय. व्हाट अ शॉट. स्टँड अँड डिलिव्हर स्टँड अँड डिस्पॅच बाय अजित मोहिते. येतोय षटकार. डीजे थँक्यू. नेक्स्ट मॅच टीम अयान स्टार विरुद्ध श्रीजय 11 लालबाग. आणखीन एक बिग हिट. यावेळेला देखील बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. 6 येतोय षटकार. डीजे थँक्यू. पुरेपूर फायदा घेतलाय. पॉवर प्लेचं षटक. एक चौकार 2 षटकार आतापर्यंत अजित मोहितेच्या बॅट मधून पाहायला मिळालेत. यावेळेला बॉल हवेमध्ये कॅच घेण्याचा प्रयत्न. योगेश खानोलकर स्वतः बॉलच्या खाली झेल पकडलाय. विकेट आली आहे. फलंदाज अजित मोहिते बाद.
अजित मोहिते महत्वपूर्ण विकेट पटकावली आहे. गोलंदाज योगेश खांडोलकरने पहिल्या बॉलवरती चौकार आल्यानंतर लगातारच्या 2 बॉलवरती षटकार आला आणि चौथ्या बॉलवरती महत्वपूर्ण विकेट देखील आली आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत शफिक शेख. सिद्धेश पॅकर विरुद्ध मित्यांश 11. एक महत्वपूर्ण सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. शिवडी विधानसभा प्रीमियर लीग या स्पर्धेतील दुसरा सामना दिवस क्रमांक 1 SVPL 2024. नेक्स्ट बॉल यावेळेला चांगला फटका कव्हर क्षेत्रामधून बॉलला पाठवलंय वन बाउन्स सीमारेषा पलीकडे. मितील धावा 4. येतोय चौकार शफिकच्या बॅट मधून. वीस धावा धावफलकावरती झाल्यात. शेवटचा बॉल आणि हा शेवटचा बॉल चांगल्या रीतीने हाताळला योगेश खानोलकरचं. पहिलं षटक समाप्त झालं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जर आपण पाहिलं तर 20 धावा धावफलकावरती झाल्यात आणि एक महत्वपूर्ण विकेट म्हणजे अजित मोहितेची योगेश खानोलकरने पटकावली देखील. षटक क्रमांक 2 पराग पवार. पहिलाच बॉल सोडून दिलाय. पंचांनी आपले दोन्ही हात समांतर दिशेमध्ये बाहेर काढलेत. व्हाईट बॉल आणि या व्हाईट बॉलच्या मदतीने अतिरिक्त एक्स्ट्राची धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धावसंख्या जाऊन पोहोचली धावफलकावरती टीमची 21 या आकड्यावर. लगातार 3 षटकार जर सिद्धेश भोसले यांनी ठोकले तर 1001 रुपये रोख रकमेचं पारितोषिक सिद्धेश पॅकर यांच्याकडून दिलं जाईल. चांगला बॉल पाहायला मिळाला परागचा. सौरभ पांच्या बॉल पर्यंत पोहोचले तर रन मात्र मिळणार नाहीये. डॉट बॉल आलाय. आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये जो खेळाडू पहिली हाफ सेंचुरी ठोकणार त्याच्यासाठी देखील 1001 रुपये रोख रकमेचं पारितोषिक प्रणय सावंत यांच्याकडून दिलं जाईल. यावेळेला वन बाउन्स सीमारेषेच्या पलीकडे बॉलला पाठवले सिद्धेश भोसले यांनी. बॉल चाललाय सीमारेषा पार. मितील धावा 4. येतोय चौकार. थँक यू. पुढचा बॉल देखील बिगिट करण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. दीपक शर्मा बॉलच्या खाली झेल पकडलाय. सिद्धेश भोसले बाद.
नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आदित्य गायकवाड फलंदाजीसाठी आलाय. ढावकुरा फलंदाज आहे. तोच मैदानाच्या आतमध्ये 2 गडी माघारी परतले टीम सिद्धेश पॅकर या संघाचे. अजित मोहिते बाद झाला. त्यानंतर मात्र आता सिद्धेश भोसले यांची महत्वपूर्ण विकेट देखील पटकावली पराग पवारने आपल्या या षटकामध्ये. षटक क्रमांक 2 हाताळत असताना आतापर्यंत 3 बॉल त्याने हाताळलेत आणि 5 धावा देखील खर्च केलेत आणि एक महत्वपूर्ण विकेट देखील त्याने पटकावली आहे. पराग पवार यावेळेला बिग हिट करण्याचा प्रयत्न, गॅप शोधून काढण्याचा प्रयत्न देखील झाला. सौरभ बांद्रे बॉल पर्यंत पोहोचलेत आणि तोपर्यंत एक रन पूर्ण केली जाते. या एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचले धावफलकावरती टीमची 26 या आकड्यावर. शफिक शेख आणि आदित्य गायकवाड ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय सिद्धेश पॅकर या संघाकडून. सुरुवात चांगली झाली टीम सिद्धेश पॅकर या संघाची. अजित मोहिते फायरिंग स्टार्ट पाहायला मिळाली त्याच्या बॅटमधून. यावेळेला देखील समोरच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न, स्टँड अँड डिलिव्हर, चांगला फटका, बॉलला पाठवले सीमारेषा पलीकडे. पंचांचे दोन्ही जातील आकाशाकडे. 6 येतोय षटकार. शफिक साठी पुढचा बॉल, बसून फटका, क्लासिकल अंदाजामध्ये बॉलला पाठवले सीमारेषा पलीकडे. येतोय चौकार शफिक शेख यांच्या बॅटमधून. 2 षटकांच्या समाप्तीनंतर जर आपण पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे धावफलकावरती 18च्या सरासरीने 36 धावा. 36 ऑन स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट टीम सिद्धेश पॅकर. षटक क्रमांक 3 चा खेळ आणि हे षटक हाताळण्यासाठी आपण पाहतोय पुन्हा एकदा योगेश खानोलकर टॅडोला आमंत्रित केले जाते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर जर आपण पाहिलं ना तर 36 धावा धावफलकावरती झाल्यात आणि 2 गडी माघारी परतलेत टीम सिद्धेश पॅकर या संघाचे. शफिक शेख चांगल्या अंदाजामध्ये फलंदाजी तो करतोय, त्याला साथ देतोय नवीन फलंदाज आदित्य गायकवाड मैदानाच्या आतमध्ये आलाय. पहिलाच बॉल, बिग हिट करण्याचा प्रयत्न, बॉल हवेमध्ये आहे. सौरभ बांद्रे आणि बॉल गेल्या सीमारेषेच्या पलीकडे. मिळतील धावा 6. येतोय आदित्यच्या बॅटमधून षटकार. षटकार ठोकलाय, चांगली सुरुवात केली, स्वागत केले गोलंदाजाचं आदित्य गायकवाडने षटकार ठोकून. नेक्स्ट बॉल स्लोअर वन, त्याला ओळखला आणि या बॉलला देखील पाठवलं सीमारेषा पलीकडे. बॅक टू बॅक दुसरा षटकार आदित्य गायकवाडच्या बॅटमधून. सिद्धेश पॅकरचे सपोर्टर खुश असतील. आदित्य गायकवाड 2 षटकार ठोकल्यानंतर सिद्धेश पॅकरचे जे पाठीराख आहेत ते खुश झालेत. पुढचा बॉल, आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक येतोय, बॉल वरती पोहोचलाय, बॉलला अडवलाय, तोपर्यंत आणखीन एक धाव पूर्ण केली जाते. या एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली धावफलकावरती टीमची 49 या आकड्यावर. 49 ऑन स्कोर बोर्ड. 49 धावा धावफलकावरती झाल्यात. चांगली फलंदाजी करताना पाहायला मिळते दोन्ही फलंदाज शफिक शेख आणि त्याला साथ देतो आदित्य गायकवाड. 2 लगातारचे षटकार ठोकले गेले या षटकामध्ये आदित्य गायकवाडच्या बॅटमधून.
शफिक शेख, मॅन फ्रॉम शिवडी. मंदार गुरव यांच्या नेतृत्वाखाली आपण पाहतोय टीम मित्तांशी 11 संघ मैदानामध्ये उतरलाय. सुरेश बणे आणि हेमंत सनस या संघाचे संघ मालक. अपोजिट संघ जर आपण पाहिलं तर सिद्धेश पॅकर. यावेळेला रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न पंचांकडे. लाऊड अपील मात्र पंचांनी फेटाळली आहे. सिद्धेश पॅकर या संघाचे संघ मालक आहेत. सिद्धेश भोसले आणि निलेश हरमळकर हे या संघाचे संघ मालक. दोन बलाढ्य संघ एकमेकांच्या विरुद्ध या स्पर्धेतील दुसरा सामना खेळण्यासाठी मैदानामध्ये उतरलेत. नेक्स्ट बॉल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. कव्हर क्षेत्रामध्ये बॉलला पाठवण्याचा प्रयत्न केलाय. सौरभ बांद्रे बॉलवरती पोहोचलाय. तोपर्यंत आणखीन एक धाव पूर्ण केली जाते. या एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे धाव फलकावरती टीमची 50 या आकड्यावर. 50 धावा धाव फलकावरती झाल्या आहेत टीम सिद्धेश पॅकर. षटक क्रमांक 3 चा खेळ. योगेश खानोलकर टॅडो हे षटक हाताळतोय. आदित्य गायकवाड 2 लगातारचे षटकार ठोकले गेले या षटकामध्ये. यावेळेला देखील बिगिट करण्याचा प्रयत्न. समोरच्या दिशेने फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली झेल त्याने पकडलाय आणि आदित्य गायकवाड यांची खेळी संपुष्टात आली आहे. म्हणजे जर आपण पाहिलं तर तिसऱ्या षटकाचा खेळ देखील समाप्त झालाय आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली धाव फलकावरती 50 या आकड्यावर आणि 3 गडी माघारी परतले टीम सिद्धेश पॅकर. अकरा वाजून 4 मिनिटांनी या सामन्याला सुरुवात झाली होती आणि आता जर आपण पाहिलं तर 11 वाजून 22 मिनिटं घड्याळामध्ये झाली आहेत. म्हणजेच आपल्याकडे हे षटक हाताळण्यासाठी अवघी 2 मिनिटं बाकी आहेत. चौथं षटक पार्थ सावंत गोलंदाजीसाठी आलाय. पहिलाच बॉल. खरपूस समाचार. बॉलला पाठवलाय शफिक शेखने सीमारेषेच्या पलीकडे. येतोय षटकार पहिल्याच बॉलवर शफिकच्या बॅट मधून. आणखीन एक बिग हिट. यावेळेला आणखीन एक बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. मिळतील धावा 6. येतोय शफिक शेख यांच्या बॅट मधून आणखीन एक दिमागदार षटकार. डीजे लगातार 2 षटकार ठोकले गेलेत या षटकामध्ये. 8 बॉल मध्ये वैयक्तिक 27 धावांवरती फलंदाजी करतोय शफिक शेख या मॅच मध्ये. नेक्स्ट बॉल. यावेळेला चांगला बॉल. बरोबर दांड्या गुल केल्या आहेत आणि फलंदाज यावेळेला माघारी परतलाय. शफिक शेख बाद.
नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेत मयुरेश भवर. एमबी स्पोर्ट्सचे सर्वे सर्व आहेत. सध्या गाजतोय हा ब्रँड संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये एमबी स्पोर्ट्स, आणि त्याचे सर्वे सर्व म्हणजेच मयुरेश भवर फलंदाजीसाठी आलेत. लगातार 2 षटकार ठोकल्यानंतर विकेट मिळाली फलंदाज शफिक शेख याची, आणि तदनंतर मात्र आता फलंदाजीसाठी आलेत मयुरेश भवर. पहिलाच बॉल खेळत असताना बिग हिट बॉल हवेमध्ये, उंची जास्त आहे. दीपक शर्मा बॉलच्या खाली सोप्पा झेल पकडलाय आणि मयुरेश भवर यांची खेळी संपुष्टात. नवीन फलंदाज मॅन फ्रॉम करिरोड गौरांग पारसेकर मैदानाच्या आतमध्ये आलाय. शेवटचे 2 बॉल अजूनही बाकी आहेत. लगातार 2 विकेट पटकावलेत. हॅट्रिकची सुवर्ण संधी आहे गोलंदाज पार्थ सावंत यांच्याकडे. गौरांग पारसेकर फलंदाजीसाठी, सिद्धेश पॅकर या संघाकडून आपण पाहतोय फलंदाजीसाठी आलाय हा खेळाडू. करिरोडचा आणखीन एक सितारा मैदानाच्या आतमध्ये. हो, कव्हर फटका खेळण्याचा प्रयत्न, चांगला फटका, गॅप शोधून काढलाय आणि गॅप मधून बॉलला पाठवले सीमारेषेच्या पलीकडे. येतोय चौकार गौरांग पारसेकर यांच्या बॅट मधून. नेक्स्ट मॅच टॉस साठी या संघनायक अयान स्टार आणि श्रीजय 11 लालबाग. सामना क्रमांक 3 अयान स्टार विरुद्ध श्रीजय 11 लालबाग. यावेळेला बिग हिट, आणखीन एक बॉल सीमारेषेच्या पलीकडे, मिळतील धावा 6. येतोय गौरांग पारसेकर यांच्या बॅट मधून षटकार. षटक क्रमांक 4 चा खेळ समाप्त झालाय आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर रन झाले धाव फलकावरती 72 72 ऑन बोर्ड. आणि 4थं षटक देखील समाप्त झालंय आणि 24 मिनिटं हाताळले गेलेत हे षटक हाताळण्यासाठी. तर विनंती असेल आपला एक जो 30 यार्डच्या बाहेरचा प्लेयर आहे तो मात्र 30 यार्ड मध्ये येईल. ही पेनल्टी, या पेनल्टीला आपल्याला सामोरं जावं लागेल. या प्रत्येक नियमांचं पालन करणं गरजेचं आहे. या संपूर्ण स्पर्धेमध्ये स्ट्रिक्ट ऍक्शन घेतली जाते आयोजन समितीच्या माध्यमातून. नेक्स्ट मॅच असेल टीम अयान स्टार विरुद्ध श्रीजय 11 लालबाग. शेवटचं षटक मंदार गुरु गोलंदाजीसाठी आणि पहिलाच बॉलवर दांडी गोल, पॉवरफुल, ब्युटिफुल, वंडरफुल फलंदाज स्वराज परब बा डीजे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत आहेत राज विचारे. एक
एक युवा उद्योन्मुख खेळाडू, काळ चौकी विभागातील हा खेळाडू आहे आणि तोच फलंदाजीसाठी आलाय. पहिल्याच बॉलवरती महत्वपूर्ण विकेट पटकावली गोलंदाज मंदार गुरव. या संपूर्ण स्पर्धेमध्ये आयकॉन खेळाडू म्हणून त्याची देखील वर्णी लागली. या संपूर्ण स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं तर एकूण 10 संघ एकमेकांच्या विरुद्ध शिवडी विधानसभा प्रीमियर लीग या स्पर्धेच्या चषकावरती आपल्या संघाचं नाव सुवर्ण अक्षरामध्ये कोरण्यासाठी सज्ज झालेत. राज विचारे फलंदाजीसाठी आलाय. शेवटचे 5 बॉल अजूनही बाकी आहेत या शेवटच्या षटकातील. पुढचा बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न, गॅप शोधून काढलाय आणि गॅप मधून बॉलला पाठवत असताना बॉल गेलाय सीमारेषेच्या पलीकडे. राज विचारे यांच्या बॅट मधून येतोय चौकार. शहात्तर धावा धावफलकावरती झाले. 76 ऑन बोर्ड. पुढचा बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न, आणखीन एक फलंदाज या ठिकाणी माघारी परतलाय. विकेट आली आहे. फलंदाज राज बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सिद्धेश महाडिक. वेस्टर्नच्या मागे आपण पाहतोय सौरभ पांचाळ. एसटी रक्षकाच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय न्यू बॅटर सिद्धेश महाडिक. बिग हिट करण्याचा प्रयत्न, धाव घेण्याचा प्रयत्न होतोय, खेळला जातोय आणि फलंदाज कोणता बाद आहे. पंचांचा निर्णय येईल आणि फलंदाज कोणता बाद आहे, प्रेक्षकांच्या नजरा देखील त्याच्यावरच आहेत. थर्ड अंपायर तिसऱ्या पंचांची मदत मागितली. ऑन फील्ड अंपायरांनी त्याची पडताळणी केली जाईल. कोणता फलंदाज बाद आहे, सिद्धेश महाडिक बाद आहे की गौरांग पारसेकर, याची पडताळणी करतायत सर सूर्यकांत डाव. शिवडी विधानसभा प्रीमियर लीग 2024 क्रिकेटचा महासंग्राम, दिवस क्रमांक 1, सामना क्रमांक 2. तुमच्या आमच्या सगळ्यांचं लाडकं ऐतिहासिक शहीद भगतसिंग मैदान, काळ चौकी, अभ्युदयनगर. आणि याच मैदानामध्ये हा क्रिकेटचा थरार तुम्हा आम्हा सगळ्यांना पाहायला मिळतोय. सिद्धेश महाडिक बाद होताना पाहायला मिळतात. एसटी रक्षक होते सौरभ पांचाळ. नवीन फलंदाज आहेत रितेश. शेवटचे 2 चेंडू अजूनही बाकी आहेत या शेवटच्या षटकातील. मंदार गुरव काय षटक हाताळले पहा. अवघ्या 4 धावा त्याने खर्च केलेत या षटकामध्ये. नेक्स्ट बॉल उडवलाय, बिग हिट, उंची जास्त आहे. 5 बॉलच्या खाली अंदाज घेत आहे, झेल पकडलाय. आणखीन एक विकेट. फलंदाज रितेश आले आणि रितेश माघारी देखील गेलेत. नवीन फलंदाज आहेत अजिंक्य शिर्के. धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धावफलकावरती 76. मुंबई पोलीस दलामध्ये सध्या कार्यरत आहेत अजिंक्य शिर्के.
नेक्स्ट मॅच टॉस या ठिकाणी केला जाईल. अयान स्टार विरुद्ध श्रीजा 11 लालबाग. अमित महाडेश्वर एका बाजूला आहेत आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय रोहित माने. शेवटचा बॉल शिल्लक आहे. मंदार गुरव आतापर्यंत 4च धावा त्याने खर्च केलेत आणि 4 विकेट देखील आलेत त्या षटकामध्ये. शेवटचा एक बॉल शिल्लक. SVPL क्रिकेटचा थरार आपण पाहतोय. शेवटचा बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न. बॉल हवेमध्ये आहे आणि या बॉल गेलाय सीमारेषा पलीकडे. मिळतील धावा 6. येतोय शेवटच्या बॉलवर अजिंक्य यांच्या बॅट मधून रुबाबदार षटकार. 5 षटकांच्या समाप्तीनंतर जर आपण पाहिलं ना तर धावसंख्या जाऊन पोहोचली धावफलकावरती 82. जिंकण्यासाठी 30 चेंडू आणि 83 धावांची गरज असेल. चला नेक्स्ट मॅचचा टॉस. चंदू सर विनंती असेल आपण मायक्रोफोनचा ताबा घ्या. यानंतरच्या महत्वाच्या मॅचचा टॉस केला जातोय. श्रीजा 11 लालबाग आणि अयान स्टार यांना आपण पाहतोय रोहित माने आणि त्याचबरोबर या ठिकाणी जर पाहिलं तर अमित यांना आपण पाहतोय. या अमित, टॉस जिंकलाय, निर्णय काय असेल आणि किती उत्कंठा आहे ही स्पर्धा तुम्हाला आणि तुमच्या टीमला खेळण्याची? शिवडी विधानसभा प्रीमियर लीग ही एक भव्य दिव्य स्पर्धा आपण पाहतोय इकडे. उत्कंठा खूप होती कारण ह्या अगोदरचे 2 सीझन्स पण आम्ही खेळलो. ही टीम प्रत्येक सीझनला आपण पाहतो खेळतात आणि आता टॉस जिंकलोय तर निर्णय घेणं थोडं कठीण आहे, पण आम्ही गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. खूप साऱ्या शुभेच्छा असेल. या बॅटिंग करायची आहे. तुम्हालाही किती उत्कंठा आहे? श्रीजा 11 लालबाग कशी टीम बनवली आहे तुम्ही? एक बॅलन्स टीम आहे का आणि कोणकोणते खेळाडू असतील ज्यांच्यावर आमच्या सगळ्यांच्या नजरा असतील? सर्वप्रथम आयोजकांचे खूप आभार आहे आम्ही, कारण की आम्हाला एवढी मोठी स्पर्धा खेळण्याची संधी दिली. आणि आमच्या टीममध्ये बघायला गेलं तर सगळे आमच्या इकडचेच प्लेयर आहेत. 2-3 प्लेयर फक्त काळाचौकी विभागातील आहेत आणि एक प्लेयर कई रोडचा आहे. बाकी तर सगळे आमचे लालबाग मार्केटमधलेच प्लेयर आहेत. खूप साऱ्या शुभेच्छा. आम्ही उत्सुक आहोत तुमचा खेळ पाहण्यासाठी. क्रिकेट रसिक हो, याही मॅचचा आनंद आपल्याला घेताना पाहिजे, परंतु चालू मॅचचा दुसरा डाव काही क्षणात पाहत राहा फोर्स लाईव्ह. बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे त्वरित. मयुरेश यादव आहे, मयुरेश राणे आहे.
मयुरेश यादव आणि सौरभ बांद्रे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आहे आणि विजयासाठी धावांचं लक्ष्य 83 मोठी धावसंख्या उभारली गेलेली आहे. वैयक्तिक पहिली आणि टीमसाठी पहिली ओव्हर घेऊन गोलंदाजीसाठी सिद्धेश भोसले. स्ट्राईक सौरभ बांद्रे स्ट्राईकवर पाहायला मिळत आहेत. नॉन स्ट्राईकला मयुरेश यादव. 83 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये मितांश 11 दाखल झालेली आहे. सिद्धेश पॅकर या टीमच्या विरुद्ध पंचांचा इशारा येतोय या डावाच्या सुरुवातीचा. सौरभ हे थोडासा आश्चर्याचा धक्का होता पहिलीच ओव्हर घेऊन सिद्धेश भोसले येण्याचा, परंतु ही रणनीती असणाऱ्या सिद्धेश भोसले यांना या मैदानाचा अनुभव आहे आणि त्यामुळे कदाचित मी तर सिद्धेश भोसले यांना पहिल्यांदाच बॉलिंग करताना पाहतोय. दुसऱ्या डावाला सुरुवात. पहिला बॉल चांगला फॉलो थ्रू मध्ये अडवलाय. वा, अतिशय चपळतेने पहिलाच बॉल अडवलाय सुद्धा फॉलो थ्रू मध्ये. या संघाचे कट्टर समर्थक युवराज चव्हाण चर्चा आहे त्यांची सुद्धा. यावेळेला फटका चांगला आहे, समोर उडवलाय आणि चांगला स्ट्रोक. 6 षटकार. एक षटकार आलाय. पहिला चेंडू निर्धाव आला आणि त्यानंतर सौरभ यांच्या बॅटमधून षटकार आलाय. आणखीन एक फटका खेळलाय, परंतु पाहूया बॉल हवेत आहे आणि रिझल्ट 6 षटकार. तर बॉल पंचांना बॉल एक्स्ट्रा अगोदरच देऊन ठेवा. हा, तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे, बरोबर ना? तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आली आहे. वादग्रस्त गोलंदाजी आहे की नाही याकरता. डीजे हा बॉल योग्य होता. बॅटिंग टीम रिव्ह्यू लॉस झाला आपला. बिग हिट, मोठा फटका खेळलाय. आणखीन एक बॉल सीमारेषेच्या पलीकडेच पाठवलाय. 6 षटकार. अच्छा, अंपायर रिव्ह्यू होता. यस, रिव्ह्यू कायम आहे. पंचांनी घेतला होता. यस, पंच किती वेळेला रिव्ह्यू घेऊ शकतात. फुलटॉस, पुन्हा एकदा बॉल सीमारेषा ओलांडताना पाहायला मिळेल.
धावा झालेल्या आहेत. जबरदस्त कामगिरी या ठिकाणी सौरभ बांद्रे करतायत. 4 षटकार त्यांच्या बॅटमधून आलेले आहेत आणि विशेष म्हणजे लगातारचे 4 षटकार खेळलेले आहेत. यावेळेला मात्र कमबॅक करताना पाहायला मिळाले. बॉलला कव्हरच्या दिशेने खेळले. धावसंख्या 83 धावांचा पाठलाग करायचा आणि धावसंख्या जर पाहिली तर आता झाली आहे 26. सिद्धेश भोसले संपूर्ण शिवडी विधानसभा मतदारसंघातील खेळाडूंसाठी सुवर्ण संधी. एक भव्य दिव्य आणि डोळे दिपवणारं दिवस रात्र पद्धतीचं आयोजन आपण पाहतोय. काळा चौकी अभुदय नगरच्या शहीद भगतसिंग मैदानामध्ये सुरू असणारी स्पर्धा आपण पाहतोय. स्ट्राईकवर येत आहेत मयुरेश यादव. फटका फसला आणि यस, सिद्धेश भोसले यांना आम्ही बॉलिंग करतानाही पाहिलं आणि विकेट घेताना सुद्धा बघितलं. यस, आपल्या पहिल्याच ओव्हरमध्ये विकेट घेण्यास यशस्वी राहिले सिद्धेश भोसले, परंतु थोडेसे महागडे सुद्धा ठरलेले आहेत कारण पहिल्याच ओव्हरमध्ये धावसंख्या आली 26. क्रिकेट आहे, काही होऊ शकतं आणि त्यातल्या त्यात भगतसिंग मैदानातील क्रिकेट म्हटल्यानंतर काही होऊ शकतं. धावसंख्या 26 झाली आहे आणि 83 धावांचा करायचा आहे पाठलाग. 57 धावांची आवश्यकता निर्धारित 4 षटकांमध्ये अजूनही असणार आहे. शफीक येत आहेत बॉलिंगसाठी. एक दर्जेदार खेळाडू आहेत. शिवडी इंदिरानगर परिसरातील खेळाडू शफीक. यावेळेला वेगात बॉल हा जाईल मिड विकेटच्या दिशेने. फेकी केली परंतु फेकी चुकीची. चुकीला माफी नाही. 4 4 4 चौकार. 5 धावा एकंदरीत या ठिकाणी येतील. या 5 धावांनी धावा थांबणं खऱ्या अर्थाने गरजेचं आहे सिद्धेश पॅकर टीमसाठी. परंतु दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकता मितांश इलेव्हन हा देखील चांगला संघ आहे. एका बाजूला अजित मोहिते, एका बाजूला मंदार गुरव. महाराष्ट्र आणि भारतीय टेनिस क्रिकेटमधील 2 मोठे खेळाडू. चांगला बॉल सन्मान दिलाय. तिकडे मयुरेश नावाची भिंत उभी होती. मयुरेश नक्कीच त्यांचा स्वतःचा ब्रँड देखील आहे. मयुरेश भवर MB स्पोर्ट्सच्या नावाने देखील ओळखले जातात. परंतु मंदार गुरव महाराष्ट्रातील एक असा खेळाडू आहे, रिव्हर्स सिक्सचा किंग. पहिलाच बॉल हुक केलाय आणि बॉलला चांगला लुक देखील दिलाय. बॉल सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावा. अयांश आणि श्रीजा म्हणजे इन ऍक्शन मध्ये विक्रांत जाधव यानंतरच्या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. अमित माडेश्वर यांना देखील इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. मंदार गुरव नावाची रन मशीन मैदानात सुरू झाली आहे. चांगला बॉल समजलाच नाही. बॉल आला कुठे, अगदी गोंधळात पडले तिकडे मंदार. एवढा चांगला बॉल पाहायला मिळाला शफीक यांच्याकडून. डॉट बॉल. बाहेर प्रॅक्टिस करणारी विनंती आहे, बॉल आतमध्ये जाऊ देऊ नका. 36 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. आज सकाळच्या सत्रात अमोल म्हात्रे सर
जयसिंग भोसले साहेब आणि दत्ताराम पोंगडे साहेब यांच्या शुभ हस्तेमध्ये या स्पर्धेला आज सुरुवात होताना पाहायला मिळाली. एक वेगळी संकल्पना घेऊन हे सगळे पुढे निघालेत. कमी गतीचा बॉल थोडासा पुढे टाकला, गती कमी होती. मंदार पहिलाच या ठिकाणी इरादा बनवला होता की या बॉलला मी मिड विकेटच्या दिशेने खेळ. थोडीशी हाताला दुखापत जाणवते, परंतु क्रिकेटसाठी मैदानात उतरलं तर सगळं काही विसरावं लागेल. धावसंख्या जर पाहिली तर आता 37. मागील षटकाच्या तुलनेत हे षटक चांगलं राहिलंय. फुलटॉस इकडे खराब बॉल केला, त्याचाच फटका या ठिकाणी पडलेला आहे आणि बॉल सीमारेषा पलीकडे जातोय. सौरभ बांद्रे यांच्या बॅटमधून आणखीन एक षटकार. चला त्वरा करायची आहे. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 43 धावा झाल्या. 3 ओव्हरमध्ये 40 करायचे आहेत. डीजे धन्यवाद. डीजे राजन मांडवकर देखील आवर्जून उपस्थित आहेत. राज विचारे सध्या चर्चेत आहे हे नाव काळा चौकी परिसरामध्ये. गोलंदाजीसाठी समोर मंदार गुराव. चांगला बॉल टाकलाय, परंतु धाव घेण्याचा प्रयत्न तिकडे. अजित भोसले चेंडू पर्यंत तोपर्यंत धावही झालेली आहे. राज विचारे या नावाची चर्चा आहे. एक युवा खेळाडू आहे, परंतु समोर जर पाहिलं धाव संख्या झालेली आहे ती 44. 39 धावांची आवश्यकता 17 बॉलमध्ये. काही डॉट बॉल मॅच मध्ये घेऊन येतील मितांश या ठिकाणी सिद्धेश पॅकर्सला. खराब बॉल. अशा प्रकारची गोलंदाजी नाही चालणार आणि 6 धावा देखील कळवल्या जात आहेत. एकंदरीत 7 धावा इकडे येतील. नो बॉल देखील, बिमर देखील आणि हा षटकार देखील. धाव फलक जर पाहिलं तर पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळाला 51 धावा धाव फलकावर आहेत. समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळला जातोय. चांगला फटका आलाय, सीमारेषा दिशेने निघालाय आणि बघता बघता सीमा रेषा पार. चौकार. धावसंख्या जर पाहिली तर आता पुढे गेली आहे 55 धावा धाव फलकावर. सौरभ बांद्रे काय बॅटिंग करतायत आतापर्यंत. राज यावेळेला ऑप्शनच्या बाहेरचा बॉल आमच्याकडे वळलेत पंच. वाईट बॉल घोषित करतायत. धावसंख्या पुन्हा पुढे गेली आहे. आणि वाईट साठी रिव्ह्यू घेण्यात आलाय.
व्हाईट बॉल. सिद्धेश पॅकर आपण आपला रिव्ह्यू गमावलेला आहे. यावेळेला मात्र चांगले कमबॅक करतात गोलंदाज. पंधरा चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. म्हणजे अजूनही मॅच ऑन आहे. प्रयत्न तुम्हाला करावे लागतील. 15-27. 15 मध्ये 56 झालेत. 15 मध्ये 27 पाहिजेत. अर्धे चेंडू झालेत. अर्धे चेंडू बाकी आहेत. पुन्हा खराब बॉल. नो बॉल. गोलंदाजी मात्र बंद करण्यात येते. म्हणजे दोन बिमर, म्हणजे फक्त दोन बिमरला नाही, दोन्ही बिमर हे शरीर भेदक होते. शरीराला इजा होऊ शकले असते आणि त्यामुळे गोलंदाजी बंद केली जाते. सिद्धेश महाडिक. आता या परिसराला हे नाव काही नवीन नाहीये, सगळ्यांच्याच परिचयाचं आहे. सिद्धेश महाडिक गोलंदाजीसाठी दाखल होत आहेत. समोर मंदार गुरव. दोन्ही काळा चौकीचे खेळाडू एकमेकांच्या विरोधात. कमी गतीचा बॉल, त्याला समोरच्या दिशेने खेळलेले आहेत आणि तिकडे एक धाव मात्र मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना आपला पहिला मिळेल. 59 धावा, म्हणजे अजूनही 24 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी आहे. बिग हिट. या स्पर्धेतील पहिली हाफ सेंचुरी करण्याचा मान या ठिकाणी जातोय फलंदाज सौरभ बांद्रे यांना. काय जबरदस्त बॅटिंग या ठिकाणी केली आहे आणि 53 धावांवर जाऊन पोहोचलेले आहेत सौरभ बांद्रे. प्रणय सावंत यांच्याकडून 1000. प्रणय सावंत यांच्याकडून 1001 रुपयाचा पुरस्कार पहिले अर्धशतकवीर सौरभ बांद्रे यांच्यासाठी. या स्पर्धेचा पहिला पुरस्कार जर पाहिला तर स्वर्गीय नैना अजय चौधरी यांच्या स्मरणार्थ कार्यतत्पर कार्यसम्राट आमदार अजय चौधरी साहेब यांच्या माध्यमातून आणि सन्माननीय आमदार साहेबांचं देखील या ठिकाणी आगमन होत आहे. भव्य दिव्य अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. शिवडी विधानसभा म्हटलं तर संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चा असते शिवडी विधानसभेची आणि या स्पर्धेसाठी आगमन होत आहे. शिवडी विधानसभेचे कार्यतत्पर आमदार अजय चौधरी साहेबांचं आगमन होतं. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया आपण सन्माननीय आमदार साहेबांचं. शिवडी विधानसभा प्रीमियर लीग आणि 83 धावांचा पाठलाग करत असताना 3 ओव्हर नंतर धावसंख्या झाली होती. 67 धावा झालेल्या आहेत. 68 धावा झालेल्या आहेत आणि मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर आता 15 धावांची आवश्यकता आहे. 12 बॉल 15 अजय चौधरी साहेबांचं झालेलं या ठिकाणी आगमन.
कारण शिवडी विधानसभा प्रीमियर लीग आयोजन कमिटी सदस्य विनंती, आपण देखील या ठिकाणी यायचं आहे. तर जय महाराष्ट्र साहेब, या ठिकाणी अजय चौधरी साहेबांचं आगमन होत आहे. कार्यतत्पर कार्यसम्राट आमदार शिवडी विधानसभा अजय चौधरी साहेबांचं या ठिकाणी आगमन होत आहे. क्रिकेटची खाण म्हणून शिवडी ओळखली जाते. मग लालबाग असेल, काळा चौकी असेल, परळ असेल, नायगाव असेल, शिवडी असेल, या संपूर्ण परिसरामध्ये जर पाहिलं तर मराठी संस्कृती देखील खूप चांगल्या पद्धतीने जपली जाते. असा हा संपूर्ण परिसर आणि सन्माननीय आमदार साहेबांचं आगमन. फुलटॉस बॉल आणि त्यालाही मात्र या ठिकाणी फेकून दिला गेल्या सीमारेषेच्या पलीकडे. 6 षटकार. तर 74 धावा धाव फलकावर झालेल्या आहेत. शफिक पुन्हा एकदा मंदार गुरव. 9 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. 83चा पाठलाग करायचा होता. चांगला बॉल, सन्मान दिलाय या ठिकाणी. सन्माननीय आमदार अजय चौधरी साहेबांचं झालेलं आगमन या भव्य दिव्य क्रीडा स्पर्धेसाठी. आणि त्याचबरोबरीने या ठिकाणी राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त कौशल्याचार्य पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते ज्यांनी घेतला असे सुभाष कोल्हापते सर यांचं देखील या ठिकाणी आगमन होतं मुख्य मंचावर. सर, आपलं देखील हार्दिक स्वागत असेल. वाह, रिवर्सचा स्ट्रोक या ठिकाणी खेळलेला आहे आणि बॉल सीमारेषच्या पलीकडे जाताना पाहायला मिळेल. आणि विजयाच्या दिशेने मात्र रिव्हर्स स्वीपचा बादशाह आहे बॅटिंग करण्यासाठी. आणि 3 धावांची आवश्यकता. या स्पर्धेचा पहिला पुरस्कार जर पाहिलं तर 1 लाख रुपयाचा आहे. स्वर्गीय नैना अजय चौधरी यांच्या स्मरणार्थ अजय चौधरी साहेब विधानसभा सदस्य, महाराष्ट्र राज्य शिवडी विधानसभेचं प्रतिनिधित्व सातत्यपूर्ण पद्धतीने महाराष्ट्र राज्यात ज्यांचं केलं जातं ते अजय चौधरी साहेब यांच्या माध्यमातून पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार देखील पाहायला मिळतो 1 लाख रुपयाचा. टायमिंग नाही आहे, परंतु एक धाव तिकडे घेण्याचा प्रयत्न होईल. साई भक्त राममोरे साहेब यांचे या ठिकाणी आगमन होते. हार्दिकाचं स्वागत असेल. शिवडी विधानसभा प्रीमियर लीग भव्य दिव्य आयोजन, चांगले किड्स, चांगले खेळाडू, अगदी आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू या स्पर्धेत खेळताना पाहायला मिळाले. आणखीन एक विकेट यावेळेला सौरभ बांद्रे करतायत आणि हाही हवाई हल्ला सीमारेषेच्या पलीकडेच जातोय. चौथ्याच ओव्हरमध्ये 83 धावांचा पल्ला गाठलाय आणि एक भव्य दिव्य विजय या ठिकाणी पाहायला मिळतोय मितांश 11 टीमचा. सन्माननीय कार्यतत्पर शाखा प्रमुख जयसिंग भोसले साहेबांचं देखील या ठिकाणी आगमन होत आहे. आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी सौरभ या 14 बॉलमध्ये 59 धावांची जबरदस्त खेळी ज्यांनी केली आहे. या क्रीडा स्पर्धेचा जर पाहिलं तर पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार स्वर्गीय नैना अजय चौधरी यांच्या स्मरणार्थ देण्यात आलेला आहे 1 लाख रुपयाचा. आणि या ठिकाणी पाहूयात अगदी शिस्तबद्ध पद्धतीने स्पर्धा पाहायला मिळाली. क्रिकेटची खाण असणारी हा परिसर सगळा लालबाग, परळ, काळा चौकी, शिवडी, नायगाव आणि हे सगळे क्रिकेटच्या रंगात न्हावून जात आहेत. युवराज